बंधूंनो नमस्कार। 7 HP चेन कल्टिवेटर कोळपणी यंत्र। तर या एकाच मशीनला कल्टिवेटर सोबत नांगर, रेजर, लेवलर आणि कल्टिवेटर हे 4 अवजार या मशीन सोबत मिळतात। तर कमी जागेत जास्त पॉवर आणि चांगले मशागत जर करायचं असेल तर हे 7 HP चेन कल्टिवेटर आपल्यासाठी एकदम उपयुक्त आहे। तर याला म्हणजे चाकाऐवजी आपण टायर ऐवजी चेन बसवले। चेनमुळे काय ग्रिपिंग एकदम जबरदस्त आहे याला। तर ग्रिपिंग जबरदस्त असल्यामुळे तुम्हाला स्लिप वगैरे मारत नाहीये। आणि अवजार जर आपण पाठीमागे बघितली तर याला नांगर दिलेला आहे। आता हे दोन्ही साईडला पलटी होणार नांगर आहे। म्हणजे जर ऑपरेटिंग दाखवायचं दोन्ही साईडला पलटी होणार नांगर आहे। तर ऊसबाळ बांधणी जर तुम्ही करू शकता किंवा छोटी नांगर देखील करू शकता। नांगराची रुंदी जी आहे ती 6 इंच म्हणजे अर्धा फूट आहे। आता ऊसबाळ बांधणीसाठी दोन्ही बाजूला तुम्हाला पलटी करता येते। याला एक साईडला पण नांगर घेता येतो आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला दोन्ही बाजूला पलटी करता येते। शावकर करायला येते, म्हणजे तुम्हाला खाली किती घुसवायचं वगैरे शावकरची पण याच्यामध्ये सिस्टीम आहे। तर असा हा कम्प्लीट ऍडजस्टेबल नांगर आपण याच्यामध्ये दिलेला आहे। दुसरी जी अटॅचमेंट आहे ती दुसऱ्याची अटॅचमेंट म्हणजे रेजर आहे। रेजर 1 फूट रुंदीचा रेजर आहे। तर मका असेल, कोबी, फ्लावर, टोमॅटो, बटाटा, वांगी, मिरची, सोयाबीन या अन्य पिकांमध्ये कोळपणी खुरपणी डवरणी केल्यानंतर जर तुम्हाला भर लावायचं असेल तर भर लावण्यासाठी तुम्ही या रेजरचा वापर या ठिकाणी करू शकता। त्याच्यानंतर हे जे तिसरं अटॅचमेंट आहे हे 3 फणी कल्टिवेटर किंवा तिरी आपण म्हणतो याला। तर याला 3 फण दिलेले आहेत। ह्याचं अंतर पण तुम्ही कमी जास्त करू शकता। जनरली हे 1 फुटाचं असते, त्याला तुम्ही थोडं वाढवू शकता। आणि हे फण काढले तर ह्याला 5 लावून सोयाबीन असेल, मका, ज्वारी, हरभरा, उडीद, मूग, गहू, बाजरी सर्वच पिकांमध्ये कोळपणी खुरपणी डवरणी तुम्ही करू शकताय। आणि हे लेवलरचं एक अटॅचमेंट आहे, जिथं आपण वाफे वगैरे जे केल्यानंतर जर खालीवर असेल तर तिथं तुम्ही लेवल करून लेवलर करू शकता। ते ऑप्शनल म्हणजे एवढं जास्त त्याचा वापर आपल्याकडे होत नाही। पण हे जे 3 अटॅचमेंट आहे तर ह्या 3 फणी कल्टिवेटरला आपण 5 लावून त्याचा एक्स्ट्रा वापर म्हणजे कोळपणीसाठी देखील करतोय। तर अतिशय उपयुक्त असं मशीन आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही सोयाबीन असेल, मका, तुमचं टोमॅटो, बटाटा, वांगी, मिरची, कोबी, फ्लावर या अन्य पिकांमध्ये कोळपणी खुरपणी डवरणी करून पाठीमागे रेजरनं भर देखील चढवू शकताय। तर आता अतिशय उपयुक्त असं मशीन आहे। आता 7 HP पेट्रोल इंजिन आहे 4 स्ट्रोकचं। 1 तासाला साधारणतः 700 मिली ते 750 म्हणजे पाऊण लिटर पेट्रोल याला लागतंय। याला इकडे 2 फॉरवर्ड आणि 1 रिव्हर्स गिअर याला दिलेला आहे। हे 2 फॉरवर्ड आणि 1 रिव्हर्स गिअर आहे। हँडल जो आहे तो तुम्हाला असं फिरवता येतोय। इकडे 90 डिग्री तुम्ही त्याला फिरवू शकता पूर्ण। इकडे पण फिरतोय। हँडलची उंची तुम्हाला कमी जास्त करता येते। रेस हातामध्येच आहे, ऑन ऑफ सिस्टीम आहे याच्यामध्ये। आता याचा आपण वर्किंग मध्ये डेमो बघूयात कसं चालतं हे। तर इंडियन ऍग्रो इंडस्ट्री चाकण पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर भाम चाकण पासून 5 किलोमीटर अंतरावर आपली कंपनी। तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो वगैरे तुम्ही स्वतः पाहू शकता। आणि ऑनलाईन बुकिंग जर करायचं असले तर आम्हाला संपर्क साधा। डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळणार आहे। आता हे एक साईडला पलटी केलंय। आता हे काळा रान नाहीये, खाली एकदम दगड आहेत, पण तुम्हाला हा डेमो बघून शेतात कसं चालू शकतं याचा प्राथमिक अंदाज तुम्हाला याच्या माध्यमातून येऊ शकतो। फक्त त्याचं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आपण याच्यामध्ये दाखवतोय। काळ्या रानात तुमचा जो रिझल्ट आहे तो तुम्हाला आमचा जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या नंबरला संपर्क साधल्यास तुम्हाला याची संपूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळेल। ज्याच्यामध्ये तुम्हाला शेतातलं म्हणजे मका पीक असेल किंवा टोमॅटो, बटाटा, कोबी, फ्लावर हे सर्व पिकांमधले वर्किंगचे जे काही व्हिडिओ असतील ते तुम्हाला याच्यामध्ये मिळतील। तर रिव्हर्स बघितलं आपण, फॉरवर्ड बघितलं, नांगर ह्या साईडला करा जरा। तर दोन्ही बाजूला तुम्हाला आलटी पलटी करता येते। तर नांगराचे काय ऍडजस्टमेंट आहे ते त्यांनी केलेलं आहे। फॉरवर्डचा गिअर टाका। ओके। तर तुम्हाला शावकर जरी करायचं असेल नांगर तरी तुम्हाला करता येतो। ऊसबाळ बांधणीसाठी मेनली तुम्ही या नांगराचा वापर करू शकता। किंवा जे काय पालेभाज्या उत्पादक शेतकरी असतील त्यांना छोट्या क्षेत्रामध्ये तुम्हाला मशागत करायची गरज पडते, समजा वाफे असतात, सारे असतात, ते न मोडता काम करायचं असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही या वस्तूचा वापर त्या ठिकाणी करू शकताय। 7 HP 4 स्ट्रोक पेट्रोल इंजिन आपण याला दिलेलं आहे। तर इंजिनची ताकद जास्त आहे, खाली चेन असल्यामुळे ग्रिपिंग वगैरे जबरदस्त आहे, त्याच्यामुळे स्लिप वगैरे मारत नाहीये। आता हे नांगराचं बघितलं आपण, हे रेजर देखील तुम्हाला अशाच प्रकारे एक पिनावरती एक अवजार काढून दुसरा अवजार जोडू शकता। त्याच्यामुळं जास्त असं फुल फिटिंगचं काम नाहीये। घ्या गाडीपर्यंत घ्या। तर आता हे कळवण नाशिकला आपलं मशीन चाललेलं आहे। ठीक आहे, ओके, ठीक आहे, ठीक आहे, बरोबर। ओके, या इकडे फोटो घे।